नमस्कार, मी संदीप देसाई। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे उद्धव ठाकरेंच्या पंढरपूर दौऱ्याची। अयोध्या स्वारी यशस्वी करून दाखवल्यानंतर आता उद्धव ठाकरे पंढरपूर वारी करणार आहेत। आज शिवसेना पक्षप्रमुख आपल्या कुटुंबासह पंढरपूरमध्ये दाखल होतील। विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर ते जाहीर सभा घेणार आहेत। राम मंदिर आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या मुद्द्यावरून ते भाजप विरोधात गजर करणार असल्याचं कळतंय। त्यानंतर उद्धव ठाकरे शरयू नदीप्रमाणेच चंद्रभागेची देखील महाआरती करणार आहेत। पंढरपुरात शिवसेनेची न भूतो न भविष्यती अशी महासभा होईल असा दावा कार्यक्रमाची तयारी करणाऱ्या सेनेच्या नेत्यांनी आणि मंत्र्यांनी केलाय। दिवाकर रावते, एकनाथ खडसे, रामदास कदमांसह शिवसेनेचे पदाधिकारी पंढरपुरात तळ ठोकून आहेत। शिवसेनेच्या महासभेसाठी पंढरपूर सज्ज झाला असून मोठ्या संख्येने शिवसैनिक जे आहे ते पंढरपूरमध्ये दाखल व्हायला लागलेत। तर आज दिवसभर न्यूज 18 लोकमतवर उद्धव ठाकरेंच्या पंढरपूर वारीचं महाकव्हरेज तुम्ही पाहू शकता। एक नजर टाकूयात पंढरपूर दौरा कसा असेल उद्धव ठाकरे यांचा यावर। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सकाळी 11:15 पंढरपूरसाठी मातोश्रीमधून निघतील। त्यानंतर चार्टर विमानाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे, त्याचबरोबर सचिव मिलिंद नार्वेकर आणि रामनाथ पंडित हे एका विमानात असतील। 1:30 वाजता चार्टर विमान सोलापूरमध्ये लँड करेल। त्यानंतर 1:15 वाजता सोलापूर विमानतळावरून पंढरपूरसाठी उड्डाण होईल। त्यानंतर 2:10 पंढरपूर हेलिपॅडवर हेलिकॉप्टरचं लँडिंग होईल। तर 2:10 शासकीय निवासस्थानी उद्धव ठाकरे यांचं आगमन होईल। तर 2:30 वाजता वारकरी संप्रदायातील मान्यवरांच्या भेटीगाठी होतील। त्यानंतर 4 वाजता विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय दर्शन घेतील। 3 वाजता जाहीर महासभेमध्ये महाराजांचं निरूपण होईल। त्यानंतर 4:30 वाजता उद्धव ठाकरे महासभा स्टेजवर येतील। 5 वाजता उद्धव ठाकरेंचं भाषण होईल आणि यानंतर जाणार आहोत थेट पंढरपूरमध्ये। आपले प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत। उदय, आपण बघतोय मागच्या अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्या पंढरपूर वारीची चर्चा सुरू आहे आणि आज उद्धव ठाकरे पंढरपूरमध्ये येत आहेत। अगदी बरोबर आहे संदीप। श्रीरामाच्या मंदिर निर्माणासाठी अयोध्येमधल्या त्यासाठी शिवसेनेने खूप मोठा गजर केलेला आहे। याआधी अयोध्या दौरा शिवसेनेने यशस्वी करून दाखवला, त्याची राष्ट्रीय पातळीवरती मोठी दखल देखील घेण्यात आली होती आणि आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यांचा मुख्य दौरा जो आहे तो आता पंढरपुरात होणार आहे। याला अयोध्या पार्ट 2 असं देखील शिवसेनेमध्ये म्हटलं जात आहे आणि हा महाराष्ट्रातच असल्यामुळे इथे मोठ्या संख्येने म्हणजे लाखोंच्या संख्येने शिवसैनिक उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवसेना नेत्यांनी दिलेली आहे। आपण आता सभास्थळी आहोत। पंढरपूर शहरामधल्या चंद्रभागा मैदानामध्ये ही मुख्य सभा जी आहे ती होणार आहे। आपण इथे माझ्या बाजूला बघत असाल सर्व सभेची जी तयारी जी आहे या मैदानातली ती पूर्ण झालेली आहे। सभेच्या जर आपण स्टेजवरती जर बघितलं तर सभेचं स्टेज जे आहे ते सुद्धा पूर्णपणे सज्ज झालेलं आहे। समोरच्या बाजूला जर आपण बघितलं तर मुख्य स्टेजवरती छत्रपती शिवाजी महाराज, विठू माऊली तसंच श्रीरामाची मूर्ती सुद्धा ठेवण्यात आलेली आहे। आणि एकूण जर आपण स्टेजचं स्वरूप बघितलं तर स्टेजच्या अगदी वरच्या बाजूला मोठं शिवधनुष्य जे आहे ते त्याचं कटआउट जे ते लावण्यात आलेलं आहे। श्रीरामाची कटआउट आहे, विठू माऊलीचं कटआउट आहे। असं सगळं एकूण भावनिक आव्हान देणारे जे आपले आराध्य दैवत आहेत त्यांचे सर्वांचे कटआउट जे ते लावण्यात आलेले आहेत। एकूणच राम मंदिरासाठी शिवसेनेने जो गजर केलेला आहे त्यासाठी पंढरपुरात सज्ज होत आहे। अयोध्यासारखंच एकूण पंढरपूर रॅली यशस्वी करण्यासाठी शिवसेनेचे नेते जे गेले काही दिवस पंढरपुरात ठाण मांडून होते। आज बरोबर साधारणतः दुपारी 2:10 शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, त्यांचे कुटुंबीय या सर्वांचं हेलिकॉप्टरने पंढरपूर हेलिपॅडवरती त्यांचं आगमन होईल। त्यानंतर इथल्या शासकीय निवासस्थानी ते थोडं रेस्ट घेतील आणि तिथेच त्यांची अनेक वारकरी संप्रदायांचे जे महाराज आहेत विविध त्या सर्वांबरोबर गाठीभेटी देखील होणार आहेत। 4 वाजता उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबियांसह
विठू माऊलींचं आणि रखुमाईंचं दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर ते सभास्थळी येणार आहे. सभास्थळी आज बरोबर संध्याकाळी 5 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं भाषण सुरू होणार आहे. 6 वाजेपर्यंत ते संपेल आणि त्यानंतर लगेच चंद्रभागा नदीच्या पैल तीरावरती असलेल्या इस्कॉन घाटवरती शिवसेना पक्षप्रमुख दाखल होते. ते महाआरती होणार आहे. ही महाआरती श्रीराम मंदिरासाठी आयोजित करण्यात आलेली आहे. त्यासाठीची सुद्धा जी तयारी ती पूर्ण करण्यात आलेली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने शिवसैनिक इथे येणार आहेत. त्यासाठी वाहतूक व्यवस्थेमध्ये देखील मोठे बदल करण्यात आलेले. एकेरी वाहतूक जी आहे ती सर्व रोडवरती ठेवण्यात आलेली आहेत. एसटी असतील, खासगी बसेस असतील, खासगी वाहनं असतील, याने सर्व शिवसैनिक जे ते इथे दाखल होत आहेत. आज संध्याकाळपर्यंत इथे लाखोंच्या संख्येने शिवसैनिक येणार आहेत. इथे फक्त सभेसाठीच येणार नाही तर विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी देखील हे सर्व शिवसैनिक जाणार आहेत. त्यामुळे आषाढी एकादशीला ज्याप्रमाणे वारीच्या वेळेला आपल्याला गर्दी पाहायला मिळते तशी गर्दी पुन्हा एकदा पंढरपुरात आज आपल्याला इथे पाहायला मिळेल. अगदी उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यासंबंधीचे सगळे अपडेट आम्ही तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झालेला आहे. भाताण ते अनिश शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. अनिश, काय कारण होतं या अपघाताचं, काय सांगाल याबद्दल? भारगाव मुंबईकडे जाणारी जी स्विफ्ट आहे ती ट्रकला धडकलेली आहे. प्राथमिक माहितीनुसार या स्विफ्टमध्ये जे दोघं होते त्या दोघांचा मृत्यू झालेला आहे. काही वेळापूर्वीच अपघात झालेला आहे. जे वाहतूक पोलीस असतील, आरआरबी पोलीस असतील, ते आरआरबी कंट्रोलचे जे लोक आहेत ते सध्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. काही काळासाठी जी आहे ती मुंबईकडे जाणारी वाहतूक जी आहे ती थांबवलेली होती. जे 2 मृतदेह आहेत त्यांना आता शासकीय रुग्णालयात नेण्यात आलेले आहे. सध्या वाहतूक पोलीस जे आहेत ते वाहतूक जी आहे ती सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. अगदी धन्यवाद अनिश, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहिती.